प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या म्हणजे 30 सप्टेंबरच्या भागामध्ये त्यांनी आज छान दाखवलंय. म्हणजे आजचा भाग जरा छोटा आहे पण खूप छान दाखवलाय. आता ही कला भाज्यांना फोडणी देत असताना तो सोहम तिथे येतो आणि म्हणतो, वहिनी जरा बोलायचं होतं ग तुझ्याशी. कला म्हणते, तुला कॉफी हवी आहे का सोहम, देऊ का? तर आता सोहम म्हणतो, नाही नाही, तशी तू बिझी नाहीयेस ना? कला म्हणते, नाही रे, बोल ना, काय झालंय? मग सोहम म्हणतो, ऐक ना ग वहिनी, मला जरा महत्वाचं बोलायचंय. म्हणजे मला असं वाटतंय की तुला हे सांगायलाच हवं. आता कला म्हणते, बोल ना. मग आता सोहम म्हणतो, अगं सकाळी ना मी काजलला सहज फोन केला आणि तिने मला ही गोष्ट सांगितली आहे. आता ही कला म्हणते, काय झालं सोहम, सांग मला मोकळेपणाने. मग सोहम म्हणतो, सध्या तुझ्या आणि दादामध्ये जे काही सुरू आहे ना, त्यामुळे संगीता काकीनं खूप टेन्शन आलंय. आणि कला म्हणते, आणि आणि काय? तर सोहम म्हणतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांचं स्ट्रेस खूप वाढला आणि स्वतःवर त्यांनी रॉकेल ओतून घेतलं. हे सांगताना सोहम जरा टेन्शन मध्ये होता, पण आता कलाने हे ऐकल्यावर तिला खूप मोठा धक्का बसलाय. ती मोठ्याने ओरडते, काय? आणि आता सोहम पण घाबरलाय. मग आता इकडे या कलाच्या आई पण काहीतरी कामं करत असतात, तेव्हा काजू म्हणते, बैस ना का आई, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. संगीताताई म्हणतात, अगं काजे, खूप कामं पडली आहेत. काजू म्हणते, बस बरं, मला जरा बोलू दे. हे बघ, मला ना तुला विचारायचंय की ते जे काल झालं ना, ते मला आवडलं नाहीये. म्हणजे तू आणि बाबा, तुम्ही दोघं जण तुमच्या मनात काय चालू आहे ना ते सांगतच नाही, गप्पच बसता. आणि मग ते हे अशा प्रकारे बाहेर येतं ना, तुम्ही असं दाबून ठेवता म्हणून. संगीताताई म्हणतात, अगं पोरी, तू लहान आहेस अजून. काजू म्हणते, काय लहान बिहान नाहीये मी, आता यापुढे घरातली जबाबदारी आपण उचलणार आहे. हा. मग आता या संगीताताई तिच्या गालावरनं हात फिरवतात आणि म्हणतात, काजे, आधीच तू शिकता शिकता या घरासाठी खूप काही करतेस पोरी. मग काजू म्हणते, आता कलाताई असती माझ्या जागेवर तर तू अशीच बोलली असतीस का? तुला होणारा त्रास, तुझं दुःख तू कलाताईला सांगितलं नसतं का? मग आता या कलाच्या आई म्हणतात, काजे, तू हे समज कोणाला बोलली नाहीस ना? काजू म्हणते, नाही, तसं मी सांगितलेलं नाहीये. मग आता या कलाच्या आई म्हणतात, खरं सांग काजू, खरंच कोणाला नाही ना सांगितलं? मग ही काजू म्हणते, एकाला सांगितलंय मी, पण आता या घाबरतात आणि म्हणतात, कलाला सांगितलं का काय तू? काजू हळूच म्हणते, अगं ते माझ्या मित्राला म्हणजे सोहमला सांगितलंय. आता मात्र या खूप घाबरतात संगीताताई आणि म्हणतात, तू येडीबिडी झाली का ग काजू, अशी गोंधळ घालून ठेवते तू. अगं कशापायी सांगितलंस बाई, काही गरज होती का? अगं काजू, पण आता त्या सोहमरावांनी कलेला सांगितलं म्हणजे. बरं प्रेक्षकांना, यांना एवढं टेन्शन येतंय तर मग कशाला उद्योग करून ठेवले यांनी नसते ते. आता ही काजू म्हणते, सोहम आपला मित्र आहे, तो काही कोणाला सांगणार नाहीये. मग आता या कलाताई म्हणतात, तू गप्पा बस काजे, तुला काही समजतं का, अक्कल आहे का तुला? देवाना अक्कल वाटली तेव्हा कुठे गेली होतीस काजे तू? अगं सोहमरावांना सांगायच्या गोष्टी आहे का या? आणि तुला समजतं का नाही? म्हणजे तू आजकाल सोहम 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 फार करायला लागली. हे बघ, तुला माहिती आहे ना त्यांच्या घरात आपल्याला किती मान सन्मान येते, काही समजत नाही का तुला काजे? कसं कळत नाही ग तुला काय केलंय तू ते? आधीच माझ्या कलेच्या डोक्याला काय कमी व्याप आहे, तेव्हा हे आणखीन अजून तिच्या डोक्याला ताण. हे तुला सांगते मी काजे, आता जर का तू सोहमरावांना काही सांगितलं आपल्या घरातलं तर लक्षात ठेव. त्या आता उठून जातात चिडून. मग काजू म्हणत असते, अगं सॉरी, चिडू नको नाही. पण आता इकडे मात्र सोहम कलाला हळूहळू विश्वासात घेऊन सांगत असतो की वहिनी, अगं तू टेन्शन नको घेऊस, त्या ठीक आहे. कला लगेच पॅनिक व्हायला लागते, बापरे काय झालं असेल आईला, मला आधी का नाही सांगितलंस तू सोहम? सोहम म्हणतोय, बघ वहिनी, तू ना जरा शांत हो. नाही म्हणजे काजल आणि काका त्याच वेळेला तिकडे आले म्हणून काही झालं नाही त्यांना, तू नको काळजी करूस आता. मग आता कला म्हणते, पण आई काही बोलली नाही रे मला. मग आता सोहम म्हणतो, हो पण सगळं नॉर्मल आहे वहिनी तिकडे, काकी सुद्धा आता झाल्याच शांत. पण काजल मला सांगत नव्हती ग हे सगळं, पण मी ना जरा तिच्या आवाजामध्ये टेन्शन फील केलं म्हणून मी जबरदस्तीने तिला बोलतं केलं, म्हणून तिने मला हे सांगितलं. पण तिने मला सांगितलं होतं ग की तुला सांगू नको, पण मी तुला सांगितलं, तू हे तिला बोलू नकोस. मग आता ही कला म्हणते, बरं मी आईशी बोलते रे सोहम. मग सोहम म्हणतो, वहिनी पण तू शांत हो आणि त्यांच्याशीही शांतपणे बोल, त्यांना पण जरा टेन्शन आलं असेल ना. कला म्हणते, बरं रे, थँक्यू सोहम. सोहम म्हणतो, काळजी घे वहिनी, प्लीज, खूप असं मनाला नको लावून घेऊस. आणि असं बोलून तो आता निघून जातो. कला आता तडक तिच्या आईला आधी फोन करते. आता फोन उचलल्या या म्हणतात की काय झालं कले, असा कसा फोन केलास बाई तू? अगं स्वयंपाकाची धावपळ चालू असेल ना तुझी. कले, हॅलो, अगं बोल की कले, गप्प का बसली आहेस? ही कला रडतच असते.
तेव्हा कला म्हणते, आई सगळं ठीक आहे, हे तू मला विचारतेस? तू अशी टोकाची भूमिका का घेतेस आई? का असं वागतेस? तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आमचं काय होईल याचा विचार का करत नसते ग तू? प्रत्येक वेळेला असंच करतेस तू, का अशी वागतेस? आता मग आलंय लक्षात या संगीताताईंच्या की हिला कळलं म्हणून. संगीताताई आधी काजूकडे रागाने बघायला लागतात. काजू बिचारी चहा खारी खात असते आणि मग आता त्या काजूला आवाज देतात आणि आधी तर मनात बरंच बडबड करून घेतात, या काजूला काही अक्कल नाही, काही गरज होती का सांगायची? आता कलाला टेन्शन आलं ना माझ्या, पण आता त्यांनी फोनवर हात ठेवलाय आणि काजूला इकडे बोलवलंय. त्या स्वयंपाकघरात असतात आणि ती बैठकीत असते. काजू म्हणते, हा आले आई. आता संगीताताई हळूहळू म्हणतात की तुला सांगितलं होतं ना मी, थोबाड उचकटू नको, बघ काय झालं आता, तुझ्या कलाताईचा फोन आहे. काजू म्हणते, हो पण काय झालं आई? आता त्या तिला असं दाबतात की चुप बैस, आता बोलू दे मला कलाताईशी. आता कला म्हणते, आई बोल बोल, आता का गप्प बसलीस तू? त्या कलाला म्हणतात, अगं कला बेटा माझी चूक झाली ग, मी असं करायला नको होतं, पण बघ मी बोलते ना तुझ्याशी एकदम ठणठणीत आहे मी. कला म्हणते, आई तुझ्या ठणठणीत असण्याचा प्रश्न आहे का? तू असं का डोक्यात घेते, का वागतेस तू असं, सांग बरं मला. मग आता या संगीताताई म्हणतात, कले तू कशाला ह्या समजा गोष्टी डोक्यात घेतेस, सोड बरं. आता कला म्हणते, तुझ्या डोक्यात काय आलं ते सांग आधी मला, आणि विषय बदलू नकोस आई. आता ह्या कलाच्या आई म्हणतात, अगं कले माझं मन मला खात होतं ग. अगं तू अद्वैत रावांबद्दल आणि तुझ्याबद्दल जे काही बोललीस ना श्राद्धाच्या वेळेला, ते ऐकून मला फार त्रास झाला ग. मी तुझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली ग कले. माझं मन मला खात होतं. माझीच हौस होती श्रीमंत जावई पाहिजे म्हणून, आणि आयत्या वेळेला घोळ होऊन मी नैनाच्या जागी तुला बोलल्यावर उभं केलं ग कले. मी तुझ्या आयुष्याची राख रांगोळी केली, अगदी खांडोळी करून टाकली ग. मला काय करावं सुचतच नव्हतं. म्हणजे त्यांना खरंच बोलायचंही सुचत नाहीये आता. आता त्या म्हणतात, मी तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलं ग कले, मला फार त्रास होतोय या गोष्टींचा. आता कला म्हणते, हे बघ आई तू कोणाचं वाटोळं केलेलं नाहीये ना, हे तू आधी डोक्यातून काढून टाक. हे बघ ज्या गोष्टी घडायच्या ना त्या घडून जातात. आता मनाला त्रास करून घेण्यात काही अर्थ आहे का? यापुढे असं वागू नको फक्त, झालं. तू ना आता सगळा विचार करणं बंद कर. माझी इथली कामं झाली की मी येते घरी. मग आता तिची आई म्हणते, नाही नाही बेटा तुझी कामं तू कर, मी ठणठणीत आहे, मला काही झालेलं नाहीये बघ. आणि हे बघ तू ना आता फोन ठेव, मला पण लई कामं आहेत. दोघी मायलेकी एकदाचा एकमेकींसोबत सोक्षमोक्ष लावतात आणि डोळे पुसतात. पण आता कलाला मात्र जबरदस्त टेन्शन आलंय या गोष्टीचं. फोन ठेवल्यानंतर पण कला बऱ्याच वेळ रडत असते. तर आता पुढे बघा प्रेक्षकांनो, कलाला मिळणार आहे देवीची मूर्ती करायचा मान याही वर्षी. म्हणजे मालिकेची सुरुवात झाली तेव्हा देवीच्या मूर्तीपासूनच झाली, नवरात्रामध्येच. पण आता इकडे फोन ठेवल्यावर या संगीताताई काजूवर खूप चिडतात आणि तिला सटासट फटके हाणतात. आणि आता काजू म्हणते, सॉरी आई सॉरी. आता या म्हणतात की परत जर सोहमरावांना आपल्या घरातली गोष्ट सांगितली ना तर माझ्यासारखी वाईट मीच बाई असं लक्षात ठेव काजे. मग आता काजू म्हणते, मला काय माहिती तो सोहम असं काही करेल, मी विश्वासाने सांगितलं होतं ना त्याला, बघतेच आता त्याच्याकडे मी. आता या संगीताताई म्हणतात, आता जर पुन्हा घोळ घातला तर बघ काजे. तर इकडे चांदेकरांच्या या बंगल्यामध्ये सगळेजण एक एक करून जमलेत. सरोज म्हणते, आबा काय झालंय? नाही म्हणजे तुम्हाला काही अनाउन्समेंट करायची आहे का? तुम्ही सगळ्यांनाच एकत्र बोलवलंय. आता सगळेच जण तिथे बसलेले आहेत आणि मग आजोबा म्हणतात, सरोज अगं या वर्षी दुग्ध शर्करा योग जुळून आलाय. म्हणजे नवरात्राचा उत्सव आणि देव यायचा उत्सव एकाच वेळेला आहे. हा खूप मोठा शुभ संकेत आहे. एकाच वेळेला अंबाबाईची आणि देवीची प्रतिष्ठापना होणार असा योग कधीतरी येतो बघ. तेव्हा माझी एक इच्छा आहे. आता ही रजनी म्हणते की काय इच्छा आहे आबा तुमची, सांगा ना काय करायचंय ते. प्रेक्षकांनो, माझी ना सर्दी खूप जरा जास्ती वाढली आहे, त्याच्यामुळे ना जरा माझे शब्द नाकात येत आहेत, त्यामुळे थोडंसं समजून घ्या हा मला 1-2 दिवस. खरं तर मला स्वतःलाच खूप बॅड फील होतंय, पण काय करू आता, घसा 1-2-3 दिवस तर हे घशाचं इन्फेक्शन राहणारच आहे मला. तर आबा आता कलाला आवाज देतात आणि म्हणतात, कला बेटा इकडे ये बरं. कला आबांजवळ उभी राहते. कला म्हणतात, आबा म्हणतात, बेटा कला तू चांदेकरांची मूर्ती मागच्या वर्षी तुझ्या हाताने घडवली होती. आता कला म्हणते, हो आजोबा. मग आता आजोबा म्हणतात, बेटा यावर्षी ही ती मूर्ती तू स्वतःच्या हाताने घडवावी अशी माझी इच्छा आहे, तू घडवशील ना मूर्ती? कला म्हणते, आजोबा अहो विचारताय काय मला तुम्ही डायरेक्टली सांगा ना. अहो देवी आईच्या उत्सवाचं 151वं वर्ष आहे ना हे. माझ्यासाठी हा खूप मोठा आणि महत्वाचा मान आहे. खरं तर माझे हे भाग्य आहे आणि माझ्यातल्या कलाकाराचा हा सन्मान आहे. थँक्यू सो मच. आता कला असं बोलते तेव्हा सरोज आणि नैना दोघींची रिॲक्शन अशी आहे.
आता ही सरोज म्हणते, आबा हिला कशाला सांगताय तुम्ही? नाही ठीक आहे, मागच्या वर्षी आपल्याकडे पर्यायच नव्हता म्हणून आपण हिला सांगितलं होतं, पण यावर्षी आपण आपल्या नेहमीच्या मूर्तिकारांना सांगून आपली मूर्ती बनवून घेऊ शकतो. मग रोहिणी पण म्हणते, हो डॅड, अगदी करेक्ट बोलते सरोज वहिनी. आबा म्हणतात, रोहिणी, सरोज, अगं कलानं यावर्षी गणपती बाप्पाची किती सुंदर मूर्ती बनवली आणि मागच्या वर्षी पण देवीची मूर्ती खूप छान बनवली होती तिने. मग बाहेरच्या माणसाला कशासाठी सांगायचं? नाही, कलाच मूर्ती बनवणार. अगं रजनी, देवघरातून एक श्रीफळ घेऊन ये बरं. रजनीताई म्हणतात, हो आबा आणते लगेच. रजनीताई श्रीफळ घ्यायला जातात तेव्हा कला म्हणते, आजोबा पण सगळ्यांच्या एकमत असेल तरच मी हे काम स्वीकारू शकते ना. मग आता आबा म्हणतात, कला बेटा तू कशाला चिंता करतेस? मी सांगितलं ना की यंदाची मूर्ती तू घडवायची आहेस. दरवर्षी देवी आईची समधी तयारी आपणच करतो आणि अद्वैत त्यासाठी जास्ती सहभाग घेतो, म्हणजे अद्वैतच यामध्ये जास्ती सहभाग आहे. आबा जेव्हा कलाशी एवढा आपुलकीने बोलताय ना तेव्हा सरोजला काही सहन होत नाहीये. आता आबा अद्वैतला आवाज देतात आणि म्हणतात, अद्वैत जरा इकडे ये, जोडीनं उभं राहा बरं. आता सरोजला खूप राग आलाय आबांचा. आता अद्वैत कलाच्या बाजूला येऊन उभं राहतो तेव्हा नैना या दोघांकडे काहीशी अशी बघते. अद्वैत आता कलाकडे जरा निरखून बघत असतो तेव्हा आबांच्या ते लक्षात येतं. आबा म्हणतात, काय रे अद्वैत, तुझ्या बायकोकडे तू पाहिलंस का निरखून? मग बोलू का आता तुझ्याशी पुढे? आता अद्वैत जरा डचकतो आणि म्हणतो, काय आबा? आबा हसतात आणि म्हणतात, हे बघ कला, तुला मूर्तिकार म्हणून चांदेकरांचं बोलावणं धाडतोय मी. ही चांदेकरांची प्रथा आहे, खूप जुनी प्रथा. तेव्हा अद्वैत हे श्रीफळ घे आणि चांदेकरांचं आमंत्रण तुला रीतसर देतोय आम्ही कला. आणि अद्वैत तू हे नारळ घे आणि कलाला रीतसर आमंत्रण दे. आता अद्वैतला काही हे पटत नाही. अद्वैत लगेच थोडासा इन्सल्ट करतो कलाचा आणि म्हणतो, आबा आपण दरवर्षी बाहेरून कलाकार बोलवतो, मूर्ती कलाकार, पण आपण कुठे त्याला असं रीतसर आमंत्रण वगैरे देतो? आणि तसं सुद्धा खरे म्हणते ना की ती हे सगळं आनंदाने करणार आहे, तिचं भाग्य आहे वगैरे वगैरे. म्हणजे चांदेकरांकडची मूर्ती घडवणं म्हणजे तिच्यासाठी सन्मान आहे आणि चांदेकरांची मूर्ती घडवायला मिळणं हे प्रेस्टिजचंच काम आहे म्हणा. तसं हिचं बरोबरच आहे. त्याच्यासाठी ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी करायची काय गरज आहे आजोबा? कलाला अद्वैतचा टोमणा लागतो. आता आजोबा म्हणतात, हे बघ अद्वैत, आपण दरवर्षी असं अवसान देतो. मागच्या वर्षी तू कलाला परस्पर अवसान दिलंस आणि घेऊन आलास तिला दाराशी, त्यामुळे ही प्रथा थांबली. पण चांदेकरांच्या दारामध्ये कुठलीही गोष्ट ही योग्य पद्धतीनेच होते, तेव्हा या प्रथेमध्ये तू खंड पाडू नकोस बरं. या वर्षीपासून प्रत्येक वेळेला आपण आता ही प्रथा पार पाडायची. तर आता हे श्रीफळ घे आणि कलाला दे. आता अद्वैत पुन्हा म्हणत असतो की अहो आबा, पण आता लगेच कला टोमणा मारत अद्वैतला म्हणते, जाऊ द्या ना आबा, कशाला उगाचच तुम्ही आग्रह करताय त्याला? म्हणजे त्याला जर मला श्रीफळ द्यायचं नसेल तर कशाला आग्रह करताय? जाऊ द्या, द्या की सोडून. काय ना आबा, उगाचच मनाविरुद्ध काहीतरी करण्यापेक्षा काहीही न केलेलंच बरंच नाही का? म्हणजे ते जास्ती चांगलं होईल, हो ना चांदेकर? आणि काय ना, म्हणजे तसं हल्ली आजोबा हा चांदेकर माझ्याशी खूपच चांगला वागतो हो. आता हे सगळेजण लगेच वाकडं तिकडं तोंड करायला लागतात. आता कला म्हणते, नाही, असं जर चांदेकरांनी अगदी शुद्ध मनाने मला सांगितलं असतं की खरे मूर्ती तू घडव आणि तूच आमंत्रण समजून घे, तर समजलं असतं ना मी की हा प्रेमाने बोलतोय माझ्याशी, नाही हल्ली चांगला वागतोय हा, म्हणून म्हटलं मी आजोबा. आता कलाने हा टोमणा अद्वैतला बरोबर मारलाय. आता सरोज वाकडं तिकडं तोंड करायला लागते. हे असे अधूनमधून सगळ्यांचे चेहरे दाखवतात. आता अद्वैत म्हणतो, करेक्ट आहे आजोबा हिचं, बघा कशी बरोबर बोलली ही. नाही म्हणजे तुला आमंत्रण द्यायला मी कधीही तयार आहे खरे. आता कला त्याला म्हणते, अय्या खरंच? अद्वैत म्हणतो, तुला नारळ द्यायला काय ग, ते तर मी कधीही देईल. आता कला म्हणते, अरे चांदेकर, देवघरात असतो तो श्रीफळ असतो रे, आणि देवघराच्या बाहेर त्याला नारळ म्हणतात. अद्वैत म्हणतो, अगं जाऊ दे ग, त्यात काय, भावना महत्वाच्या. मग आता कला म्हणते, तुझ्या भावनाच बघितल्या मी आणि म्हटलं राहू दे. आता अद्वैत म्हणतो, अगं नाही राहू दे कसं, आत्ताच तू मान्य केलं ना की माझ्या भावना खूप चांगल्या आहेत, मी चांगलं वागतोय. मग आता कला म्हणते, हो तेच मी आजोबांना सांगतेय चांदेकर की तू खूप चांगला वागतोयस. आता अद्वैत म्हणतो, हो खरे, अगं तू हुशार आहेस. अगं खरे, तू कशी गुणी, कर्तव्यदक्ष, हुशार आहेस. नाही म्हणजे तू दाखवत नसली तरी आहेस तू हुशार. आणि मुद्दा खरं तर तो नाहीच आहे. मुद्दा हा आहे की तुझ्यासारख्या गुणी मूर्तिकाराला मी श्रीफळ देऊन बोलवणार नाही असं कसं होईल खरे?
चल 1 मिनिट थांब हं. आबा द्या बरं ते श्रीफळ. आता अद्वैतने ते श्रीफळ घेतलंय आबांच्या हातातनं आणि आता या कलाला म्हणतो, कला खरे अगं दरवर्षी आमच्या चांदेकरांच्या घरी देवी आईची मूर्ती घडवण्यात येते. आपल्याला तर माहितीच आहे, गेल्या वर्षी आपण ती मूर्ती घडवली होती. आता या वर्षी सुद्धा आपणच आमच्या घरामध्ये मूर्तिकार बनून यावं आणि मूर्तिकार म्हणून मी तुम्हाला आमंत्रण देतोय. मी अद्वैत चांदेकर, माझं आमंत्रण तुम्ही स्वीकार करावं. आणि ते श्रीफळ त्याने कलाच्या ओटीमध्ये दिलंय. आता आबा या दोघांकडे बघून खुश झालेत. आता कला पण ते श्रीफळ स्वीकारते आणि त्याच्या आमंत्रणावर त्याला उत्तर देते, गेल्या वर्षी मी चांदेकरांच्या घरी मूर्ती घडवली, म्हणजे देवीची मूर्ती घडवणं हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान होता. पण या वर्षी चांदेकरांची सून या नात्याने मी मूर्तिकार म्हणून हे काम स्वीकारतीये, हा सगळ्यात मोठा बहुमान आहे माझा. त्यामुळे या वर्षी मी चांदेकरांच्या घरी आमंत्रण घेतीये आणि चांदेकरांनी मला आमंत्रण दिलंय म्हणून मी अद्वैत चांदेकरांची खूप आभारी आहे. धन्यवाद चांदेकर. मग आता अद्वैत मनात विचार करतो, ही मुद्दाम करायला लावते अति आगाऊ. या अति आगाऊने मला मुद्दाम आबांसमोर हे आमंत्रण द्यायला लावलंय असं अद्वैत मनात विचार करत असतो. पण जाऊ द्या ना, आजोबा खूप खुश आहेत. आजोबा म्हणतात, चला ही प्रथा आपली अगदी रीतीप्रमाणे पार पडली तर देवी आई आता सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील हा उत्सव अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे बाई. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं पोरांनो, आता तुम्ही आपापल्या खोलीमध्ये जाऊ शकता. असं बोलून आता सगळेजण त्यांच्या कामाला लागले. पण आता कलाला रीतसर आमंत्रण दिलंय, त्यामुळे अद्वैतचा जरासा गटाणा झालंय असं की आता ह्या आजच्या आपल्या एपिसोडचा शेवटचा सीन आहे हा. अद्वैत आता रात्री अंथरुणं पांघरुणं टाकणं झाल्यावर उगाचच बडबड करत असतो. आयुष्यामध्ये काही दिवस कशाला येतात कोणास ठाऊक, काय येतात तेच मला कळत नाही. तो दिवस आलाच नसता माझ्या आयुष्यात तर किती बरं झालं असतं. म्हणजे ती वेळच आली नसती, ही वेळ पण आज आली नसती आणि आजचा हा दिवस सुद्धा माझ्या आयुष्यात आलाच नसता ना, मला बघावाच नसता लागला हा दिवस. किती बरं झालं असतं सगळं. म्हणजे आबांना तू सांगितलं की मी चांगला वागतोय हे तू मुद्दाम सगळ्यांसमोर बोललीस काय ग? मी तुला मुद्दाम श्रीफळ आणून द्यावं म्हणून बोललीस ना तू आबांना हे सगळं? खरे बोल मला, तू मुद्दाम केलंस ना? आता कला त्याच्याकडे बघून नुसतं इकडे तिकडे बघून घेते. मग आता अद्वैत म्हणतो, बोल ना खरे, आता नाही बोलणार तू, चूक करून ठेवली आहेस ना आता मोठी. आता मात्र कला भडकते आणि म्हणते, चूक? मी कसली चूक केली रे? उगाचच काय पण बोलू नकोस चांदेकर. आता आजोबा तुला सांगत होते ना की चांदेकरांची परंपरा आहे, तर तुला पण एक श्रीफळ देणं एवढं काही जड नव्हतं. पण नाही, तू मात्र खुसपट काढतच होतास चांदेकर, म्हणून मला सगळ्यांसमोर असं बोलावं लागलं तुला. पण काही म्हण चांदेकर, तू न जरा जास्तीच ॲटिट्यूड देत होतो. नाही म्हणजे कशात तरी आपलं जुळलं हे एक बरं झालं म्हणा. मला वाटलं नव्हतं की आपलं कशावर तरी एकमत होईल म्हणून. आता अद्वैत म्हणतो, नाही शक्यच नाहीये, आपलं आयुष्यात एकमत होऊ शकत नाही. आता कला म्हणते, अरे आताच म्हणाला ना की आपण एकमेकांना नसतो भेटलो तर बरं झालं असतं, आजचा दिवस बघायला नसता मिळाला, आजची रात्र बघायला मिळाली नसती. नाही म्हणजे तुला जे वाटते तेच मला वाटतंय रे, अगदी डिक्टो. मग आता अद्वैत म्हणतो, अगं मग कशाला मूर्ती घडवायसाठी तू हो म्हणली ग? तुला तर पासेस हवे होते ना, तुला मूर्ती बनवायचा घाट मुद्दाम घालायचा होता. आता कला म्हणते, चांदेकर त्यावेळेला तू सुद्धा 4-4 वेळेला माझ्या मागे आला होतास. त्यावर्षी तू मला रिक्वेस्ट करत होतास की मूर्ती घडवा रिक्वेस्ट करत होतास. विसरू नकोस मी मूर्ती बनवली ना म्हणून तुमच्या चांदेकरांच्या इब्रतीला त्यावेळेला तडा नाही गेला. मी जर मूर्ती नसती बनवली ना तर त्यावेळेला काय झालं असतं ना याचा विचार कर आणि मग सांग मला. आता या दोघांची भांडणं इथेच आज त्यांनी पूर्ण केली आहे. आज त्यांनी खूप कमी एपिसोड दाखवला प्रेक्षकांनो. खूप सारं उगाचच फापट सांगण्यात काही अर्थ नाही ना, पण ते खूप छान आणि सिक्वली दाखवत आहेत. आता नवरात्रामध्ये अद्वैत आणि कलाची बहुतेक तरी लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे आपल्याला. काय ना प्रेक्षकांनो, मी थोडं ॲनलाइज केलं. आता ते काय करतील, अद्वैत आणि कला दोघे जण एकमेकांच्या जवळ आले तसं दाखवतील आणि मग ह्या अद्वैतने त्या कलाच्या काकाचा ॲक्सिडेंट केला असं ते पुन्हा कदाचित दाखवू शकतील. म्हणजे या दोघांमध्ये जरा प्रेम घडणं कठीणच दिसतंय मला. असो, पण आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात की कलाने सगळं मूर्ती बनवायचं सामान आणलंय आणि आता ती म्हणते, चांदेकर चल, अरे आपल्याला जायचंय. आता अद्वैत म्हणतो, कुठे जायचंय? कला म्हणते, अरे आपलं रात्री बोलणं नाही झालं का? सामान घेऊन माणसं येणार आहेत सगळे मूर्ती बनवण्यासाठी.
आपण आता घरीच मूर्ती बनवणार आहोत, पण तू माझी मदत करणार आहेस ना? आता मुद्दाम तिने हे आबांसमोर विषय काढलाय. आता अद्वैत बाहेर येऊन बघतो तर काय, सगळं सामान आलंय. आता अद्वैत मुद्दाम कलाला हळूहळू बोलत असतो तिच्या अद्वैत तिला म्हणत असतो की तू हे मुद्दाम केलं ना आता, पण आबासमोर खरं सांग. कला म्हणते हो, पण मी मुद्दाम सांगून तर करते ना, हे तू लक्षात ठेव. दोघेही जण सोबतच बोलतात की तुझ्याशी वाद घालणं म्हणजे वेडेपणा आहे. पण आता आबा या दोघांना बघून विचार करतात, देवी आई तुझ्या उत्सवाच्या दरम्यान या दोघांना तू भेटवलंस. आता या उत्सवात या दोघांचा संसार मार्गी लागू दे देवी आई. बघा, मी आत्ताच म्हटलं ना प्रेक्षकांनो की असं काहीतरी होणार आहे. पण प्रेक्षकांनो काय आहे ना, आपल्या चॅनलवर बरेच सबस्क्रायबर नवीन आहेत, त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नाही. असं करू नका, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मी कधीच माझ्या चॅनलवर कुठलेही फेक रिव्ह्यू देत नाही, कला आणि अद्वैतचे नाही. आणि कुठले आपल्या चॅनलवरती तुम्हाला तेच रिव्ह्यू कळतील जे हे सगळे कलाकार मेहनतीने मालिकेमध्ये प्रेझेंट करत असतात. आणि हाच सगळा रिव्ह्यू मी तुमच्या समोर रिप्रेझेंट करते अगदी प्रामाणिकपणे. आणि प्रेक्षकांनो, या प्रामाणिक प्रयत्नांना तुम्ही सहकार्य कराल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करते. मालिकेची हेळसांड करून किंवा मालिकेमध्ये जे सीन घडलेच नाहीये ते काहीही अगदी मनगढत कहाणी सांगून मी कधीही आपल्या या चॅनलवर रिव्ह्यू देत नसते. नेहमी आपल्या चॅनलवरती एक प्रामाणिक रिव्ह्यूज तुम्हाला येतात. तर माझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना तुम्ही नक्कीच सहकार्य कराल आणि चॅनल सबस्क्राईब करून खरेखुरे रिव्ह्यूज एन्जॉय कराल अशी मी आशा आणि अपेक्षा करते तुमच्याकडनं. बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.